काय सांगाल? उद्या एकनाथ शिंदेंचा दौरा आहे, जिल्हा परिषद सदस्यांचे सत्कार आहेत, मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुद्धा आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उद्या जिल्हा दौऱ्यावरती आहेत. प्रथमतः ते अंगापूर या गावी येतील. ग्रामस्थांच्या वतीनं अंगापूरच्या त्यांचा सत्कार समारंभ आहे. आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय कणसे साहेबांच्या निवासस्थानी अंगापूरला ते सदिच्छा भेट देतील. देवदर्शन तिथलं केल्यानंतर ते साताऱ्याला येतील. साताऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्क प्रमुखांची संपर्क नेत्यांची बैठक साताऱ्यामध्ये आहे. ती बैठक झाल्यानंतर 5च्या दरम्यान सभेचा कार्यक्रम चालू होईल. महत्त्वाचा उद्देश आमचा सभेसाठी आम्ही जी सभा विनंती केली साहेबांना की सभा साताऱ्यामध्ये घ्यावी, त्याचं कारण आम्ही आता 15 सदस्य जिल्हा परिषदेमध्ये निवडून आणले. जिल्हा परिषदेचे जवळपास 30 सदस्य पंचायत समितीचे निवडून आणले. 40च्या पेक्षा जास्त नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत. एक सभापती आमचा झालेला आहे. 2 तालुक्यामध्ये उपसभापती झालेले आहेत. एक नगराध्यक्ष आमचा झालेला आहे. एवढं मोठं यश लोकमतातनं हे जनतेनं शिवसेनेला दिलेलं आहे. त्यामुळे जिल्हावासियांचे आभार मानावेत आणि संघर्षातनं जे आमचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्यांच्या पाठीवरती पक्षाच्या मुख्य नेत्यांची एक शाबासकीची थाप पडावी, त्यांचा सत्कार व्हावा साहेबांच्या हस्ते, असा उद्देश आहे. आणि साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा जिल्ह्यामध्ये प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणे लोकांची रीग असते. त्यामुळं अनेक मान्यवर जिल्ह्यातले उद्या शिवसेना पक्षामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करतील. आमदार महेश शिंदेंचे बॅनरवर कुठेही फोटो दिसत नाही आहे. जे स्वागतासाठीचे जे काही बॅनर लागलेले आहेत, मला वाटतं सगळे बॅनर तुम्ही पाहिले नाहीत. परत एकदा राहून घ्या. मी आता येता बघत आलो, अनेक बॅनरवर आमदार महेश शिंदेसाहेबांचा फोटो आहे. म्हणजे तुम्ही कदाचित ते पाहिले नसतील. सगळ्या बॅनरवर कदाचित नसतील, पण बऱ्याचशा बॅनर मी स्वतः पाहिले आता येताना. आमदार महेश शिंदेसाहेबांचे फोटो त्या बॅनरवरती आहेत. मी पाहिलेले, तुम्ही वाटलं तर पहा. उद्याच्या सभेला त्यांना आमच्या पक्षाकडनं ते पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळं तसं त्याला निमंत्रणाची आवश्यकता नसावी. पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षाचे मुख्य नेते येत आहेत, त्यामुळं पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाप्रमुख, माजी आमदार, माजी खासदार, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना पक्षाचा प्रोटोकॉल आहे की पक्षाचे मुख्य नेते येतात तेव्हा आपण त्या कार्यक्रमाला जावं. पण तरीसुद्धा मान्य संपर्क प्रमुखांची आमची चर्चा झालेली आहे. आमचे जिल्हाप्रमुख जरूर त्यांना उद्याच्या सभेच्यासाठीचा निरोप देतील. साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारपर्यंत तर बॅनरवर फोटो नव्हते. साहेब आत्ताशी लागतायत. तुम्ही जरा समजून घ्या. ऐका, माझं म्हणणं आहे, आमच्यात विनाकारण भांडणं लावू नका. भांडण नाही साहेब. ऐका मग विचारा. बॅनर लावायला सुरुवात झाली, बरं बॅनर एखाद्या पदाधिकाऱ्याने लावला, एखाद्या विभाग प्रमुखाने लावला, तर आपण का तर शेवटी ज्यानं बॅनर लावलाय त्यानं लावलाय. पण शेवटी जेव्हा जिल्ह्याचे म्हणून बॅनर लागले, जिल्हा शिवसेनेचे म्हणून, तुम्ही परत एकदा मी तुम्हाला सांगतो, मुख्य राजपथावरनं तुम्ही या, अनेक बॅनरवर आमदार महेश शिंदे साहेबांचे फोटो आहेत. आता विचारा साहेब, ही जी चर्चा होती दुपारपर्यंत, याच्यामध्ये शिवसैनिकांची नाराजी दिसली. मात्र देसाई साहेबांनी मन मोठं केलं आणि बॅनरवर फोटो लावायला सांगितले, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. काय सांगा? नाही हो साहेब, असं आजपर्यंत तुम्ही जिल्ह्याची आमची बघा. जिल्ह्यात जेव्हा कार्यक्रम पक्षाचे व्हायचे, माझ्या फोटोच्या बरोबर आमदार महेश शिंदे साहेबांचा फोटो असायचा आणि आजही आहे तो. काय झाले, आता संख्या जास्त झाली बॅनरची, कारण सदस्य जास्त निवडून आले, लोकप्रतिनिधी जास्त निवडून आले आणि थोडं प्रत्येकाच्याच बॅनरवर आता काही ठिकाणी माझे पण फोटो नाहीत. मग असं म्हणायचं का की माझे फोटो लोकांनी डावलले? नाही ना, लोकांनी समजून घेतलं. 10 बॅनर लावायचे, 2 वर मंत्री महोदयांचा लावूया, 2 वर आमदार साहेबांचा लावूया, 2 वर संपर्क प्रमुखाचा लावूया, सगळ्यांना समाधानी ठेवूया. अशी आमच्यामध्ये बिलकुल दुमत नाही. आमच्यामध्ये बिलकुल काही अशा पद्धतीची नाराजी नाट्य नाही. आणि माझं परत एकदा मत सांगतो तुम्हाला, शिवसेना पक्ष हा शिस्तीनं चालतो. त्यामुळं आमचा पक्ष शिस्तबद्ध आहे. मुख्य नेते जिल्ह्यामध्ये येत असताना मंत्र्याला, माजी मंत्र्याला, आमदारांना, खासदारांना, माजी आमदारांना, माजी खासदारांना, जिल्हा प्रमुखांना, माजी जिल्हा प्रमुखांना निमंत्रणाची पक्षामध्ये गरज नसते. नेते येत आहेत म्हटल्यावर त्यांनी कार्यक्रमाला आलं पाहिजे. साहेब, कोरेगावमध्ये आपले सदस्य निवडून आले होते शिवसेनेचे, पण सपोर्ट महेश शिंदेंच्या म्हणण्यानुसार भाजपला दिला, त्यामुळं आपल्या त्याला
युतीमध्ये जेडपीमध्ये सत्ता स्थापन करता आली नाही याबद्दल आपलं काय मत आहे? किती वेळा सांगू आता ते झालं ना सांगू निवडणूक आता उद्याच्याला महिना होईल निवडणुका पूर्ण होऊन त्यामुळे त्याच्यावर बऱ्याच वेळा बोललोय मी त्याच्या बाबतीतला पक्षाचा अहवाल मी आणि माननीय संपर्क प्रमुखांनी आमच्या माननीय मुख्य नेत्यांच्याकडे सादर केलेला आहे. साहेब जे जिल्हा परिषद सदस्य 15 निवडून आले ते भाजपबरोबर झालेल्या संघर्षानंतर संघर्ष करावा लागला भाजपसोबत आणि त्या निवडून आलेले आहेत. आता साताऱ्यातल्या शहरामध्ये ही सभा होती एकनाथ शिंदे साहेबांची आणि त्यामुळं कुठेतरी भाजपच्या विरोधात ही सभा होती असं एक बोललं जातं. नाही ही सभा कुणाच्याही विरोधात नाही. मी सुद्धा माध्यमांमध्ये बातम्या बघतोय की कोणाला तरी शह द्यायसाठी कोणाला तरी काटशह द्यायसाठी कुठंतरी शक्ती प्रदर्शन करायसाठी आम्ही सभा घेतोय. म्हणून करता मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की जे आमचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत म्हणजे अगदी नगरसेवक आलेले आहेत, पंचायत समिती सदस्य आलेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत. ह्या संघर्षातनं आमचा एक सभापती झाले पंचायत समितीचे, 2 उपसभापती झाली, 1 नगराध्यक्ष झाला. त्यांच्या पाठीवर मुख्य नेत्याची थाप पडली पाहिजे ना. त्यांनाही वाटलं पाहिजे बाबा एवढ्याच आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आलो तर पक्षाच्या मुख्य नेत्याने आपलं कौतुक केलं. आणि साताऱ्यात सभा घ्यायचं कारण एवढंच आहे 20 किलोमीटर अंतरावरती अंगापूरला साहेब येत आहेत शरद कंचे साहेबांच्या गावामध्ये तिथून आणि जिल्ह्याचं ठिकाण आहे ना ती जिल्ह्याच्या ठिकाणी आणि ऐतिहासिक गांधी मैदान आहे साताऱ्याचं. या गांधी मैदानावरती झालेल्या सभेनंतर अनेक स्थित्यंतरं जिल्ह्यामध्ये घडलेली आहेत. त्यामुळं अशा ऐतिहासिक गांधी मैदानावर आदरणीय शिंदेसाहेबांची सभा व्हावी अशी कणसेसाहेबांची माझी आमच्या सगळ्यांची बऱ्याच दिवसांची इच्छा होती. शेवटी आता उद्याचा मुहूर्त त्याला सापडला आहे. त्यामुळे सभा यशस्वी करण्यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ओके.